हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। गिरीश महाजन दादा भुसेंची मुख्यमंत्री शिंदेंसोबत भेट, नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकर जाहीर करण्याची मागणी। 2 दिवसात उमेदवार जाहीर करण्याचे शिंदेंनी आश्वासन। सांगलीत मराठा कार्यकर्त्यांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना शिवीगाळ, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, प्रकाश शेंडगेंचा आरोप। प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर अज्ञातांकडून शाई फेकत चपलांचा हार, मराठा समाज तुम्हाला पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, शेंडगेंच्या गाडीवर पत्रक। बारामतीत अजित पवारांकडून जाहीरपणे धमक्या, बारामतीची जनता धमक्या खपवून घेणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदे सांगली दौऱ्यावर, शिंदेंच्या सांगलीत 2 तर धैर्यशील मानेच्या प्रचारासाठी शिराळ्यात सभा होणार। देवेंद्र फडणवीसांच्या सोलापूर जिल्ह्यात आज 5 सभा, बार्शी, माढा, सांगोला, अकलूज आणि मोहोळमध्ये फडणवीसांची सभा होणार। अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, अजित पवारांच्या उपस्थितीत 3 सभांचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीत तोफ धडाडणार, विनायक राऊतांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा, ठाकरे नारायण राणेंवर काय बोलणार याकडे लक्ष। नारायण राणेंसाठी आज मनसेची रत्नागिरीत सभा, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर राणेंचा प्रचार करणार। महाराष्ट्रात उद्या आणि मंगळवारी मोदींच्या सभांचा धडाका, सोलापूर, सातारा, पुणे, माढा, धाराशिव, लातूरमध्ये मोदींच्या सभा, पुण्यातील सभेला अमित ठाकरे उपस्थित राहणार। आदित्य ठाकरे आज कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दौऱ्यावर, शाहू महाराज आणि सत्यजित पाटलांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंची सभा। निलेश लंकेंच्या सभेच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळेंचा फोटो टाकल्यामुळे वाद, आचारसंहिता भंग केल्याची भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांना नोटीस, खर्चात तफावत असल्यानं निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस। भांडूपमधील सोनापूर सिग्नलवर नाकाबंदी दरम्यान पैशाने भरलेली गाडी पकडली, गाडीत 3 ते 3.5 कोटी पैसे असल्याची माहिती, पैशांची मोजणी सुरू। पुण्यातील तळजाई टेकडीवर सुप्रिया सुळेंचा मॉर्निंग वॉकला सुप्रिया सुळेंचा नागरिकांशी संवाद। रत्नागिरी सिंधुदुर्गचे वंचितचे उमेदवार मारुती जोशींना नोटीस, निवडणूक आयोगाच्या खर्च नियंत्रण समितीला त्रुटी आढळल्यानं नोटीस, 48 तासात सुधारित अभिलेख सादर करण्याचे आदेश। बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये लग्नाच्या मिरवणुकीतील डीजेच्या गाण्यावरून 2 गटात राडा, आक्षेपार्ह गाणं लावल्याने डीजेची गाडी फोडली। तुळजाभवानी देवीच्या वार्षिक उत्पन्नात 66 कोटी 81 लाखांची भर, सिंहासन पेटीत 12 कोटी 16 किलो सोनं आणि 270 किलो चांदीची भक्तांकडून दान। लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर, 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, हायकोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई। पुढील 24 तासात देशातल्या अनेक भागात अवकाळीचा अंदाज, उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।